राजकीय व सामाजिक आंदोलनातील गुन्हे मागे घेण्याबाबतचा नवा शासन निर्णय आला आहे. सामाजिक आणि राजकीय आंदोलकांसाठी ही मोठी बातमीच म्हणावी लागेल. अनेकदा आपल्या परिसरात किंवा राज्यात विविध नागरी समस्या, शेतकऱ्यांचे प्रश्न किंवा सार्वजनिक हितासाठी राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना मोर्चे काढतात, निदर्शने करतात. अशा आंदोलनामध्ये अनेक कार्यकर्ते आणि नागरिकांवर पोलिसांकडून गुन्हे दाखल होतात आणि न्यायालयात खटले सुरू होतात. महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने अशा आंदोलकांसाठी एक अत्यंत महत्त्वाचा नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या निर्णयात नक्की काय म्हटले आहे, कोणाला याचा फायदा होणार आणि यासाठी काय अटी आहेत, याबद्दल संपूर्ण व सोप्या भाषेतील माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी उदय ओंकार, जनहितार्थ जारीमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे. सर्वात आधी हे समजून घेऊया की हा निर्णय अचानक आलेला नाही. सार्वजनिक हितासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आंदोलकांवर दाखल झालेले खटले हे मागे घेण्यासाठी शासनाने 20 सप्टेंबर 2022 रोजी पहिला मूळ निर्णय घेतला होता. त्यानंतर वेळोवेळी यामध्ये सुधारणा करण्यात आल्या. या आधीच्या नियमानुसार 31 डिसेंबर 2025 पर्यंत ज्या गुन्ह्यामध्ये न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाले होते तेच खटले मागे घेण्याची तरतूद होती. परंतु या मुदतीनंतरही अनेक आंदोलनामधील दोषारोपपत्रे न्यायालयात दाखल झाली होती. त्यामुळे ही मुदत वाढवून मिळावी अशी मागणी सातत्याने होत होती. आता गृह विभागाने 21 जुलै 2026 रोजी एक नवीन शासन निर्णय, ज्याचा PRO क्रमांक 0921/प्रक्र/282 जारी केला आहे. त्यानुसार आता राजकीय व सामाजिक आंदोलनातील या गुन्ह्यामध्ये 21 जुलै 2026 पर्यंत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल होतील. ते सर्व खटले कायदेशीर प्रक्रियेनुसार मागे घेण्यास शासनाने मान्यता दिली आहे. म्हणजे 31 जुलै 2026 पर्यंत जे खटले दाखल होतील त्या खटल्यांना सुद्धा मागे घेण्याची मुदत ही वाढवून दिलेली आहे 21 जुलै 2026 पर्यंत. परंतु मित्रांनो, एक गोष्ट इथं लक्षात ठेवणे अत्यंत आवश्यक आहे. सगळेच गुन्हे सरसकट मागे घेतले जात नाहीत. या शासन निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे की 20 सप्टेंबर 2022च्या मूळ शासन निर्णयातील सर्व अटी व शर्ती जशाच्या तशा कायम राहतील. यातील मुख्य अटी कोणत्या असतात? केवळ राजकीय व सामाजिक आंदोलने, वैयक्तिक स्वरूपाचे वाद किंवा गुन्हे यामध्ये गृहीत धरले जात नाहीत. जीवित किंवा वित्ताची मोठी हानी नसावी. ज्या आंदोलनात गंभीर हिंसाचार, सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान किंवा पोलिसांवर प्राणघातक हल्ले झाले नसतील. लक्षात ठेवा, नसतील हा शब्द लक्षात ठेवा. अशाच खटल्यांचा विचार केला जातो. समितीची मंजुरी, जिल्हा स्तरावर आणि राज्य स्तरावर यासाठी कमिटी असते. पोलीस प्रशासन आणि सरकारी वकील यांच्या पुनरावलोकनानंतरच न्यायालयीन प्रक्रियेद्वारे खटले मागे घेतले जातात. या निर्णयाचा थेट फायदा कोणाला होणार? सामाजिक कार्यकर्ते व राजकीय कार्यकर्ते ज्यांच्यावर जनहितार्थ केलेल्या आंदोलनामुळे कोर्टाचे फेरे मारावे लागण्याची वेळ आली आहे, त्यांना मोठा दिलासा मिळेल. त्याचबरोबर न्यायालयावरील ताण कमी होईल. हजारो प्रलंबित खटले मागे घेतल्यामुळे न्यायालयाचा वेळ वाचेल आणि इतर गंभीर खटल्यांवर लक्ष केंद्रित करता येईल. जर तुम्हाला किंवा तुमच्या ओळखीच्या कोणाला या शासन निर्णयाची मूळ प्रत डाउनलोड करायची असेल तर ती महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. त्याचा संगणक संकेतांक क्रमांक स्क्रीनवर दिलेला आहे. तुम्हाला काय वाटते? आंदोलनावरील खटले मागे घेण्याचा हा निर्णय योग्य आहे का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असल्यास लाईक करा आणि सामाजिक राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. नवीन अपडेट्ससाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.